आता आपण रणकोळ खिंडीपाडा येथे उभे आहेत. जो आहे पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील रणकोळ या गावात हा खिंडीपाडा आहे. गेल्या 2-4 दिवसापासून सोशल मीडियामध्ये एक आपण व्हिडिओ बघतोय की ज्यामध्ये एक कुटुंब मृतदेह घेऊन जाताना आपल्याला दिसतोय. हाच तो पाठ आहे. ते माझ्या डाव्या साईडहून उजव्या साईडला घेऊन जाताना आपल्याला दिसतात. तर स्थानिक चौकशी केली असता असे समजते की येथे 3-4 पाड्या आहेत. ह्या 3-4 पाड्यामध्ये एकही स्मशानभूमी नाहीये. स्मशानभूमी नसल्यामुळे येथील स्थानिक लोक जे आहेत आपापले जे प्लॉट आहेत, या माझ्या उजव्या साईडला बघू शकता की ते लोकांचे प्लॉट्स आहेत. बहुतेक लोकांचे प्लॉट आहेत. या प्लॉटामध्ये हे आपापल्या कुटुंबातील सदस्यांचे अंतिम संस्कार हे आपल्या जागेमध्ये करतात. आता आपल्याला हे समजायचे आहे की ज्या लोकांकडे शेती नाहीये किंवा एखादा प्लॉट नाहीये, त्या लोकांनी जर एखाद्या कुटुंबातील सदस्य हे वारले असतील, मेले असतील, तर यांचा अंतिम संस्कार हे कुठे करायचे? खरंच या अक्षरशः एकदम लाजिरवाणी गोष्ट आहे की पालघर जिल्ह्यात या अशा घटना घडत आहेत की तेथील स्थानिक प्रशासन, जिल्हा प्रशासन हतबल झालेलं आपल्याला दिसतंय की एवढा मोठा जिल्हा असून, एवढा मोठे जिल्ह्यामध्ये सवलती असून तरी इथे एक स्मशानभूमी नाहीये. मंगळवारी झालं होतं. हा आणि तुम्ही कसं नेले प्रेत? कसं तर आम्ही पाटात उतरून घेऊन गेलो. तिथून दुसऱ्या जवान पर होते ते तसं असं याला डोकर माणूस दिला ते घेऊन नाही जातात येतात. घेऊन नसतं नेलं नाही, म्हणजे नाही, कारण पाटाचं पाणी पाणी होतं ना फास्ट. फास्ट असतं हा आणि तिथे थांबता पण येतात. थांबता पण पाय धरता येत नाही ना. आता त्याला त्यांची लोकरी झाले. हम्म. आमची पण हालत झाली, पण म्हणजे आम्ही ते कसं तरी गेलो ते, पण ते लोकांना ते माझ्या आईला घेऊन गेलं ते त्यांची किती हालत झाली. हा ते तर आहेच. आता आता आम्ही ते समजा लहानपासून पण नाही गेलो नाही. लहानपणापासून म्हणजे स्मशानभूमी नाही नाहीत ना. आहेत नाही ना. आहे ऐना खिंडीपाडा, खंडीपाडा जी रणकोळ ऐना ग्रुप ग्रामपंचायत मध्ये येते. हा. तुम्ही स्मशानभूमीसाठी काय मागणी वगैरे केली असेल पहिले? नाही, अगोदर मागणी केलेली होती. ती मजूर पण केली, परंतु ते ऐना पाटीलपाड्यामध्ये गेले. स्मशानभूमीची मागणी. हा हा आमच्या ऐना खंडीपाड्यामध्ये स्मशानभूमी आहेतच नाही. तर आम्हाला भरपूर त्रास होते का इथून काही लोकांची जागा असते, प्रीत झाला तर फॉरेस्ट मध्ये घेऊन जातात. कोणाच्या काही मूर्त झालं तर आम्ही रोडच्या किनाऱ्याला पण त्या थोडं संस्कार केले. हा संस्कार केले. त्याच्यानंतर आता या नरेशची आई ती मंगळवारी मृत झालं तर आम्ही त्यांना जागा नाही, त्यांचा फॉरेस्ट प्लॉट तिथे आहेत. तर पाट उतरून तिथून आम्ही घेऊन गेलो. पाटाच्या त्या साईड, हा त्या साईडने त्यांचे प्लॉट्स वगैरे आहेत. हा त्यांच्याकडे घेऊन गेलो. मग तिथे त्यांचं अंतिम संस्कार केले. हा अंतिम संस्कार केले. आणि तिथे झालेलं तर भरपूर आम्हाला त्रास झाला का तर स्मशानभूमी नाहीमुळे आम्ही बरेच कधीपासून आम्ही बोलत होतो का ऐना खंडीपाड्यामध्ये आम्हाला स्मशानभूमी देवा, परंतु ग्रामपंचायत काय थोडं लक्ष देत नाही. त्याच्यासाठी आम्ही मग याची त्याच्या जागेवरतीच घेऊन जातात. मग काय करणार, त्याच्यासाठी आम्हाला भरपूर त्रास होतो ना. जर पाटाला भरपूर पाणी असलं आहे तर आम्हाला तिथे पण जर लहान असताना वाहून गेले तर आम्हाला भरपूर त्रास होईल. जर आता तर काय नाही उन्हाळ्यात, पण पावसाळ्यात जर झालं तर आम्हाला भरपूर त्रास होणार. यावर जिल्हा प्रशासन व कलेक्टर व डहाणू तालुक्याचे BDO काय भूमिका घेणार आहेत हे आपण नक्की बघूया. मी वैभव रणदिवे, तहलका न्यूज इंडियातर्फे, पालघर.